अंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज आपण 15वा भाग बघत आहोत आणि या 15व्या भागामध्ये बुद्धांचं जे जीवनचरित्र आहे, धम्मामध्ये बुद्धांचं स्थान काय. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता माहित असे, शिवाय तो आपणाला देवपुत्र माहित असे. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, अशी ख्रिस्ताची आठ होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मियांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानल्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचा प्रणेता मोहम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानत असे. याशिवाय तो असे मानत असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने प्रथम मोहम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने नंतर मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे. इस्लाम धर्मात वरील दोन्ही अटी मानणाऱ्यालाच मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानांचा मोक्ष हा मोहम्मदला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे मोहम्मदाने आपला स्वतःला इस्लामी धर्मस्थान निर्माण केले आहे. भगवान बुद्धाने अशी कधीही आट घातली नाही. शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत. या पलीकडे स्वतःसंबंधी तो अधिक काही म्हणत नाही. येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, असे भगवान बुद्धांनी केलेले नाही. यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असता नाही ती आपल्याला येऊन पोहोचलेली नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धांच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुत आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि त्यांची त्याच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळातले परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली या त्या संगीतीला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले, त्याने आनंदाला धम्माचं पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय. त्याबरोबर वेळी संगीती होकारात्मक उत्तर देई. त्या वेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथे संपवी. यानंतर त्याने उपरीला विषयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय. संगीतीने होकारात्मक उत्तर देतानाच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी. या पठणानंतर वस्तुत काश्यपाने संगीतीतील उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाचा आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांसाठीच कर्तव्य आहे. काश्यपाने भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रमुख पठणाचे संकलन केले असते तर आज आपल्याला भगवान बुद्धांचे संपूर्ण चरित्र उद्भूत झाले असते. भगवान बुद्धांच्या जीवनातील घटकांचे संकलन करण्यासाठी काश्यपाला का सुचले नसावे किंवा उपेक्षाही त्याचं उत्तर होऊ शकत नाही. याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशास्त्रात आणलेले स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिले नाही हेच होय. भगवान बुद्धांचा धम्म या दोन्ही अगदी अलग गोष्टी होत. भगवान बुद्ध स्वतःला धम्मशास्त्रापासून अलग मानित असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार. 2-3 वेळा त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा असे निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्यांनी प्रत्येक वेळी सांगितले. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे.
आणि म्हणून भगवान बुद्धांनी उत्तराधिकारी मानला नाही, तर धम्म हाच माझा उत्तराधिकारी असं भगवान बुद्धांनी सांगितले. बुद्धांनी मोक्षदातांनी आश्वासन दिले नाही, तो म्हणे मी मार्गदत्ता आहे, आणि भगवान बुद्ध म्हणजे मी मोक्षदाता नाही तर मी मार्गदत्ता आहे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून मानले जातात, परंतु भगवान बुद्ध व धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणिमात्र सांगणारा देवांचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठवला असतो. त्या संदेशाच्या प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो, मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी सीमा राखणाऱ्या मोक्ष लाभ निश्चित करणे. म्हणजे इथे भगवान गौतम बुद्धांनी कधीही मोक्षदत्ता वगैरे सांगितले, मी मार्गदत्ता आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे. जसे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रकृतीत मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे त्यांना मिळाले इष्टानिष्ट वळण याचा संशोधनाचा परिणाम आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे हा आपण जर बघितला तर खूप वेगळा आहे. भगवान बुद्धांनी स्वतः संबंधी आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेय दावा मांडला नाही. त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणी दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोजेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधल्या प्रदेशात ज्यांना जावायचे असेल त्यांनी ही शिकवणूक दुधामधल्या प्रदेशात जायचे असेल मान्य केले पाहिजे, कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूक ही दैवी झाली आहे. पुरुष तर म्हणतो मी स्वतः देव आहे, आणि गीता हा मात्र शब्द आहे. भगवान बुद्धांनी मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही. तो तर असे म्हणत आहे की आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपल्याला दिलेला संदेश आहे. आपला संदेश परमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटलेले नाही. तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचा अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसाचा जगासंबंधीचा अनुभव. तो म्हणत असे की त्यात कितपत योग्य आहे हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचं परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणत्या धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती, त्या प्रश्नासंबंधी त्यांनी कोणत्याही दोन अनुयायांमध्ये किंवा बौद्ध धर्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांचा शिकवणीचा मुख्य गाभा आहे. काहींच्या मते त्यांचं विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे. काहींच्या मते बौद्ध धर्म केवळ दीक्षितांनाच सांगण्याचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते तो एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मध्ये तो केवळ गुडवत आहे. काहींच्या मध्ये ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना त्यांच्या पद्धतशीरपणे विरोध शिकवणारे शास्त्र आहे. बौद्ध धर्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यजनक आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांचे जे विचार, भगवान बुद्ध जो उद्गम आणि विकास याचा विचार करणारे जे मानसशास्त्र आहे त्याचाही अभ्यासक नसतात. भगवान बुद्धाने अहिंसा शिकवलेली आहे. भगवान बुद्धाने शांती शिकवली. त्यांनी आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय.
भगवान बुद्धांनी न्याय शिकवला काय, म्हणजे वेगवेगळे अभ्यासक जे आहे हे सांगतात. भगवान बुद्धांनी स्वतःचे केलेलं वर्गीकरण, भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचं एक वेगळंच वर्गीकरण केलं आहे. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. त्यांनी एक वर्ग निर्मिला आणि अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसरा एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा धर्म म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होईल. भगवान बुद्ध धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे.